हळूहळू मान पडेल खाली. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज पहिली चालल्या स्कूल युनिफॉर्म घालून, आणि ते पण म्हणजे स्वतः टाय घालायला लागल्या ती. तिला आता कोणी सांगायची गरज नाही, सगळं स्वतः आवरायला लागल्या ती. आय एम प्राऊड ऑफ यू. कसं आहे माझं बाळ. मी अजून कधी टाय घातली नाही, मला टाय घालायला पण येत नाही. एवढी कशाला न्यायलाच खरं इंग्लिशची एकच नोटबुक न्यायचा. मित्रांनो, काल सगळ्या नोटबुक जेवढा नोटबुक दिलं तेवढं सगळ्या नोटबुक न्यायला लागल्या. फक्त एक घेऊ. हे बघ आता हे तिला तेवढं अजून एक नोटबुक आणि त्याच्यात अजून काहीच लिहून दिलेलं नाहीये. त्या सगळ्या वह्या काढून ठेव. सायन्स एक देतात, हा मॅथ्स एक देतात. काल सगळ्याच पिरियड. अगं पिरियड झाला पण लिखाण दिलंय, सगळ्याचं दिलंय. सगळ्या विषयांचं SST वगैरे ते सगळं. सायन्सचं दिलंय, मराठीचं दिलंय, परत इंग्लिशचं पण दिलंय, ग्रामरचं दिलं नाही. हा मग ग्रामरच काढ. मग आज घेणार असं शक्यता आहे. रफ आणि नेलास ना. शंकता शक्यता. शक्यता रे. बघ किती वह्या निघतात बघ आता. ए असंच काल होते की पण पिरियड. लिखाण दिलंय, पिरियड असू देत ग. लिखाण कसं लगेच लय टाइम देत नाही. नव्हता. हा? टाइम नव्हता. लेट आले. पुणे ते अजून विसरणार आहे ते अजून. मॅथ्स टीचर काल ऍब्सेंट होते. ते राहू दे बाई. तर मित्रांनो, काल नोटबुक दिलेत तिला, तर सगळ्या नोटबुक घेतल्यात. मी म्हटलं अजून टाइम टेबल दिलं नाही, एक कच्ची वही घेऊन जा आणि बाकी पुस्तक घेऊन जा, बुक्स. तर नाही केली, सगळ्या वया कोंबल्यात त्या दप्तरमध्ये. अशी एक्साइटमेंट असतेच. अगो बाई ग, अशी आमची मम्मी पण आवरायची आम्हाला. पावडर लावून मस्तपैकी तेल बिल लावून, तिला पावडर कुठं कुठं लावलंस? कडणी भांग पाडून. कडे भांग पाडायची. मला वाटतं मधली भांग. म्हणून भांग पाडायला काय तेरणा मग मी. पुणे तुझं कोण आवरायचं? कोण तू आवडतोस? नाही, शाळेला जायला तुला गाव आवरायला येत असेल. मित्रांनो, ही लय स्लो होती. इकडे बघ. अजून पण स्लोच आहे. ओके, डन. आवडा शूज घाल. चला. शूज घालणार आहेस? सुरुवात आमची नाही. आम्ही शाळेला 8:30ला शाळा चालू होते, आम्ही 10ला जाणार हे ना पिल्या. येस म्हणते बघ वर तोंड करून. पिल्या, आपल्याला शाळेला जायचं आहे, हमालीला नाही. सब्जेक्ट तेवढे होय, काय करायचं एवढं सब्जेक्ट. पाठ करून यायला सांगितलं काय मराठीचं. होय, आता लक्षात आलं काय? काय काल केली की तू? केलं की तिने पाठ काल. काल तू बसलेलीच एडिटिंग करत. होय तू एडिट करून बसलेली. Proud of you, Pillu. हा? I'm proud of you. थँक यू मम्मा. हा, I'm proud of you. गणेश, I'm proud. काय कसं I'm proud of you, गणेश. आगोपणा केला तर गणेश. मग काय नाही गणेश. मित्रांनो, हे लाटणं परीला कमी आणि मला जास्त दाखवू द्या. ओय. होय, मग आता काय केलीस? तर मित्रांनो, पूनमचं पार्सल आलंय आणि दिवसभर नुसतं पार्सल येत असतात. बघा काय आले जरा. काय करायलास ग? काय आहे ते? पार्सल आले पार्सल. काय आहे ते? इयरिंग्स आहे. ओ माय गॉड, Oh my God. ओ माय गॉड, भारी आहे की. आणि फ्लिपकार्टवरनं पार्सल मला दम निघत नाही. कधी कामावर आणि कधी मी निवांत बघतोय सुते मला. मस्त आहे. मस्त आहे ना. तुला वाटते घालून दाखवावं मी लगेच? नाही, ड्रेसवर घाला होतं असं नको. तुला दमच निघणार नाही, मला माहिती आहे. मिंत्रावरनं मागवलेस काय? लय मोठं आहे पुणे ते. ते कसलं भारी दिसतंय. केवढं मोठं आहे ते. तसंच ते गणू. छान दिसतंय. गणेश इकडे ये. गणेश. हळूहळू मान पडेल खाली. कानात तिथंच राहील, मान खाली पडेल. तुम्हाला विचार की कशी आहेस पूनम? पूनम कशी आहेस? हो मी खूप छान आहे. अगाय ये तो बड़ा टॉइंग हो गया. बेल दिसते ना? एक नंबर. 2 तलवार इथे अडकवल्या की झालं असतं. आणि हे काय मागवलेस?
ते मम्मीसाठी मागवलं. मम्मीसाठी Yes. काय आहे गाऊन आहे काय मम्मी ट्रिपला का कॉट सेट आहे वन पीस आहे. वन पीस ओ माय गॉड मम्मी वन पीस घालणार आहे आता काय खरं नाही. तर हे कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला तर खूप आवडलेलं आहे आणि म्हणजे क्वालिटी सुद्धा जबरदस्त आहे याची. तुम्हाला कसं वाटलं सांगा. मला कसं दिसते हे पण सांगा. मला तर एक नंबर वाटले पण है ना. एक नंबर म्हणजे एक नंबर धासू. फक्त जरा अजून आहे की नाही एल्बो पर्यंत पाहिजे होतं ते. असते की मस्त इथपर्यंत असते. हो एल्बो पर्यंत अजून काय निघाल घोट्यापर्यंत असते का पायाच्या घोट्यापर्यंत असते. काढूया गणेश तुझी इच्छा असेल. बर 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 खास तुझ्यासाठी. हो 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 काढ. ती शॉपिंग करत असते मला काही घेत नाही बघ. काही घेत नाही मागवलंय तुला. ओके एक तासभर जाईल का आता. झालं गणू माझं. झालं ते मानावलं सकाळी कसं करतो झालं गणू माझं. कानातलं नाहीये खरं. नाही काय वेगळं आहे कानातलं. बरं चलो तर मित्रांनो आता आम्ही चाललोय एक प्रमोशनचं शूट आहे तिकडे चाललोय. आणि खरं तर पूनमला मी सांगितलं होतं स्कूलमधनं येता की 4 वाजता आवरून बस. तर आवरून बसली नाही तिनं आणि मी आल्यावरच ती आवरली. कारण तिला विचारायला लागते गणेश मी हे घालू मी गणेश ते मी घालू. मग मी यस म्हणलं की मग ते घालते त्याशिवाय ती आवरत नाही हे की नाही. कसं आहे खोटं कशाला करेन का असे. तर आता आम्ही चाललोय एका प्रमोशनच्या शूटसाठी जे की सांगलीत पहिल्यांदा भरत आहे आणि तिथे खूप कपड्यांच्या नवनवीन व्हरायटीज पूर्ण ॲक्सेसरीज पर्यंत असं सगळ्या व्हरायटीज आहेत आणि खूप बेस्ट एक्झिबिशन आहे. तर त्याच्या प्रमोशनसाठी आम्ही आता चाललोय. तर मित्रांनो या इथलं आपलं काम झालेलं आहे आणि खतरनाक शूट झालेलं आहे. मजा आली शूट करताना एकदम जाम मजा आली. तर गणेशला आवडणार गाणं आता लागलेलं आहे आम्ही घराजवळ आल्यावर. त्यामुळे गणेशला म्हटलं परत एक फेरी मारून येऊया तुला गाणं ऐकायचं होते. तर गणेश आवडीचं गाणं ऐका. मी पूनमला कायम म्हणते मी आखे तेरी कायम म्हणजे कायम म्हणते. पुढचं एवढं पाठ नाही गाणं. कितनी हसी मला गाणं कुठलंही असू दे मी गाणं कधीच पाठ करेन ना मित्रांनो. मी एवढे डान्स करतो एवढे करतो. कितनी हसी हा घालून दाखव जा. फोडाफोडी मत करो. तर मित्रांनो पूनमला तिथे ड्रेस आवडला परीला कॉटनचा जसा आम्हाला पाहिजे होता मध्ये. म्हणजे कालच आम्ही आणायला गेलो होतो पण मिळाला नाही तसा. पण कॉटनचा एक नंबर ड्रेस मिळाला तिला. हो आवडतं जा कसं दिसते दाखव. आता शंका ही आहे की एक तर हाय ती काठी त्याला फिटिंग करायलाच लागतं रे. ड्रेस बसते की नाही कोणास लाईटिंग गेली हा फोटो काढला म्हणून सारखं नुसतं फोटो आणि व्हिडिओ फोटो आणि व्हिडिओ एवढंच पाहिजे असते हिला बाकी काय येत नाही हिला. येते की काय ते तुझं डोकं खायला. हा मला पुणे. हा तर मित्रांनो ही आहे रिअल लाईफ आणि ही आहे रिअल लाईफ. कितीही बाहेर तुम्ही नटून जा घरात आल्यावर आपल्याला हे करायलाच पाहिजे. होय होय ते माईक कोण काढणार. माईक काढा की गाडीत बसल्यावर पण काढायचं झालं नाही तुम्हाला. नाही तुझी बॅग पाठीमागं होती म्हणजे इथे तिथं पडण्यापेक्षा असू द्या. ठीक है बाळा माझं टकाटक दिसायला की हा स्टाईलमध्ये चल पोच दे बघू. य दुसरी य तिसरी य. ही काय दाखवायला शेंडे दाखवायला का काय. मस्त आहे ना ड्रेस. तिला त्याच्यावरचं तुला हे आवडले काय ते प्रिंट प्रिंट नाही आहे ते हँडमेड आहे. हाताने विणलेलं आहे. कसं आहे छान आहे ना. मी म्हणतो अनेक घेऊन येऊया तिला तो स्कर्ट वाला. मला तर स्कर्ट वाला लय आवडलं. खरं प्रॉब्लेम काय आहे त्याला स्लीव्स नाही आहेत ना त्यामुळे मी जरा कचवत त्याला असं फ्रील होतं त्याचं. ते ब्लॅक वाला छान होतं त्याला फ्रील होतं. त्याचे हात लय बारीक दिसतात रे घालायला काय नाही. खात नाही काय नाही बुजगावला लाडकवल्यासारखं दिसतं. मस्त दिसते. मला असली ज्वेलरी लय आवडते खरं. है ना ज्वेलरी आवडते मला कुठली. कुछ भी ले लो लेकिन ज्वेलरी ले लो. कसलं भारी वाटतं रे गणू. अनेक 2 दिवस असलं तर घेऊन येऊ का तिथनं. हा घेऊन येऊ की. ए बघ परे नवीन काय तर घेतले तुला पण होते बघ.
बाळाला माझ्या काय पण घाल छानच दिसते. हे पण भले ती मोठा असले ना बारकं बाळ असतं ना. टोचत असेल सांगा मला अंदाज येणार. ही शपथ कसली भारी दिसते परीला. बघू हे पिल्या हे अनेक तुला पिंक कलरचं दाखवलं होतं बघ. पुणे खरं हिलाच भारी आहे की दिसाली. नाही? होय तुला तमराज किल्लीच दिसाले तसं. तर आता मी परत चाललोय बाहेर. गणेशला काहीतरी कपडे बघायचे आहेत त्यासाठी चाललोय. आणि खरं तर आता स्कूल पण चालू झालंय त्याचं आणि जरासं व्हरायटी पण त्याच्याकडे आता तेच कपडे झालेत त्यामुळे ते बघायला चाललोय. आता शूट करून आलोय परत त्यासाठी जायचं, परत त्याला एडिटिंग करायचं आणि असंच बरंच काम आहे. आणि ह्या कामात खरं तर आम्हाला मजा येते आणि एन्जॉय करतो आम्ही ही जी कामं आहेत ती. त्यामुळं कंटाळवाणं तर काय वाटत नाही. फक्त जरा जास्त असेल तर मात्र जरा लोड होतो पण त्याचं समाधान पण असते. चलो तर मग आता जातो आणि पटकन खरेदी करून येतो गणेशसाठी. माझी खरेदी तर ऑलरेडी झालेली आहे बघू शकताय. परीची पण खरेदी झालेली आहे. पाऊस आला की नाही आहे पुढं. गॉगल राहिला तिला गॉगल टाकले. असू दे अंधार पडत आहे. अंधार नाही डोळ्यात जात. अरे माझा पण चष्मा राहिला पिला तेच. दिवाळीला कपडे गेलंच वाटत. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. दे आता लय झालं तुझं. आता आमची शॉपिंग झालेली आहे पण वारं एवढं सुटलंय. पाऊस आणि वारं सगळंच एकदम. मस्त. तू भिज चालते कपडे भिजू नको. होय. हा लाईट गेलेली आहे. अशा तऱ्हेने सगळी लाईट गेलेली आहे. आज एवढी गर्दी. पाऊस वाढला रे पाऊस वाढला. मला पुढचं काय दिसत गणेश नाही कसं काय खरंच. आणि दुपारी 4 व्हीलर घेऊन गेला आणि आता नाही. Oh my God. आलेलं आहे आमचं घर जवळ पण आम्ही ऑलमोस्ट भिजणारच आहे आता घरी जाऊन. जोरात लागायला पाऊस. पुणे आला घर आलं. मला चष्म्यामुळे दिसते ना झाले. अरे बापरे लाईट नाही. या बाळ माझं वाटा बघत थांबले. ए पकड आणि टॉवेल आहे बाबाचं खर्च झाला बाबा बाबा थँक्यू पिलो. वेलकम बाबा. पिल्या तुला भिजायचं तर आम्ही भिजून आलो. चष्मा बघ माझा. एवढं गार पाणी होतं. गार पाणी. अजून एडिटिंग नाही करालो. परी टिकली गेली माझी बघ. तर आता जो व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यासाठी स्क्रिप्टिंग करायचा आहे आणि तो व्हिडिओ मला आजच टाकायचा आहे. त्यामुळं त्याच्यासाठी लाईट गेली असं सुद्धा करणार आहे. आणि गणेशनं मस्तपैकी तोपर्यंत म्हटला की मी चहा करतो त्यामुळे तू मी चहा करेपर्यंत तू स्क्रिप्टिंग करायला घे. जीभ अशी काय म्हणतात रे जीभ अशी कधी कधी ओढतच नाही. त्यामुळे भिजून आले मी. थंडी झाली मला. छान तर पटकन आधी हे करते स्क्रिप्ट करते एडिटिंग करते कारण महत्त्वाचं काम असते. त्यांनी एवढं विश्वासानं आपल्याकडे दिलेलं असते त्यामुळे करणे खूप गरजेचं असतं. चलो तर आता एडिटिंगचं काम तर गणेश करतोय. माझं स्क्रिप्टिंगचं काम झालेलं आहे आणि आता ओले झालेले ड्रेस वाळत टाकायचं काम चालू आहे. काय करायचं नवीन ड्रेस वाळत टाकायला लागलं. हे ओलं वाटतं का मग हात नाही ना. हे पण नाही बहुतेक. हे मध्ये होतं तुझे कपडे. हे कॉलरमध्ये वल्ला आहे. कुठं नाही कुठं वाटलं तसं वाटलं. हां इथे कोपरा वल्ला आहे. तेच की जरा टाकतो वास मारायला. पिलो असं जे असं करायचं लोणचं 4 ए पिलो झोप आला तुला. झोपू नकोस. 2-4 तास खा आणि मग झोपा बाळा. 1-2-4 चपाती खा आणि मग हां ते 1-2-3 2 1.5 चपाती खाऊ दिले झालं. चल
जेवतच नाही मित्रांनो, नुसतं खेळायला पाहिजे तिला. आणि ते खात होतं की नाही? कुठेतरी भात खा, कुठेतरी चतकोर चपाती आणि खा. खात ती 2-2.5 नाहीतर मॅक्झिमम 3 चपात्या ती खातच होती. काय हो सांगतो फार कमी गेलं आता काय झालं तिला? बघ तू. पिलू खात जा पोटाला जरा, जरा अंग दिसू दे. हा पिलू हा. मी कशी दिसायला मग आता? तू व्हय? काडी पहिलवान दिसली. काडीला पोता अडकवल्या. म्हणजे बस मित्रांनो सांगा तुम्ही पण हिला खात जा म्हणून पोटाला. ऐकतच नाही, नुसतं खेळायला पाहिजे. असं का करताय? असं आणि करायचं. खेळायला नाही सोडलं की रुसते है की नाही. मग मला आवडत नाही ही रुसलेली, मग मी जा म्हणतोय है की नाही. तर मित्रांनो आता जस्ट जेवण झालं आणि ते पण आम्ही आंध्रात जेवण केले आणि आता लाईट आलं. जेवण झाल्यावर तुमच्या बाबतीत पण असं बऱ्याच वेळा झालं असेल मला माहिती आहे. आणि पावसाळ्यात आता ही बॉम्ब होणार म्हणजे होणार. तर आजचा ब्लॉग आपण हा इथे समाप्त करू, परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. चुटकी आमची जेवली आणि लगेच झोपायला केली. चलो बाय बाय, गुड नाईट मित्रांनो, बाय बाय.